मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेहंदी कशी भिजवायची हे सांगितलं आहे. तर आज आपल्याला मेहंदी कशी फेटायची हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मी हे काल ना खूप पॅक करून ठेवलेलं आहे डब्याला. तर पाहू शकता मेहंदीचा पूर्ण कलर चेंज झालेला आहे. आता आपण स्पॅच्युलाने ह्याला मिक्स करून घेऊया. हे दिसतंय ऑइल दिसतंय इथे साईडला. ओके, हे दिसतंय तुम्हाला ऑइल आणि पूर्ण कलर चेंज झालेला आहे. तर आपण ह्याला ना मिक्स करून घ्यायचं आहे. आता मेहंदीला असं राऊंडमध्ये फेटायची. एकाच साईडने तुमचा स्पॅच्युला फिरला पाहिजे. आता मी तुम्हाला कळणार नाही त्यासाठी मेहंदी थोडीशी अशी पाडून दाखवते. बघा ही पूर्ण अशी पडते. जोपर्यंत सिंगल तार पडत नाही ना तोपर्यंत ह्या मेहंदीला फेटून घ्यायचं. पाणी लगेच ॲड करायचं नाही. आता मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड नाही केलेलं. बघा आता मी फेटतीये. तसंच फेटायचं याला. तुम्ही थोडंसं पाणी पण ॲड करू शकता, पण खूप थोडंसं. 1 चमचा खूप झाला पाणी. यामध्ये तुम्हाला गाठी वगैरे काहीच नाही दिसत आहे. एकदम मऊ अशी मेहंदी भिजलेली आहे. दिसतीये. आणि हे जे चमकतंय ना ते ऑइल आहे. ऑइलमुळे आपली मेहंदी खूप छान भिजते. आपण जर क्लाससाठी मेहंदी वापरत असेल तर त्याच्यामध्ये आपण ऑइल ॲड नाही करत. बाकी सेम प्रोसेस आहे मेहंदी फेटायची, भिजवण्याची. फक्त ऑइल ॲड नाही करायचं. पाणी खूप कमी वापरा आणि जेवढं आपण मेहंदीला फेटतो ना तेवढी मेहंदी पातळ होते. आता बघूया आपण मेहंदीची तार पडतीये का. ते थोडंसं आपण फेटूया आणि पूर्ण मेहंदी उचलूया. तर सिंगल लाईन पडतीये का. हो, थोडीशी पडायला लागली आहे. दिसतीये. तर पूर्ण फेटून घ्या. ह्याच्यापेक्षा खूप पातळ केली ना तर तुमची मेहंदीला स्टेनला वगैरे प्रॉब्लेम येतो. त्यामुळे थोडीशी थिक पण पाहिजे पेस्ट. दिसतीये कशी पडते. एकदम स्मूथ पडतीये बघा. आपण जेव्हा पहिल्यांदा पाडत होतो तर ना पूर्ण डायरेक्ट मेहंदी खाली पडायची. आता पडताना काय होतीये ती डायरेक्ट पडतीये पण शेवट एक तार पडतीये. बघायचंय. हे बघा डायरेक्ट पडती आणि शेवट एकदम पातळ अशी एक तार पडतीये. असं पडली पाहिजे. आता मला तर ह्याच्यामध्ये पाण्याची गरज नाही वाटत आहे. पण तुम्ही अजून पण थोडंसं पाणी ॲड करू शकता. तर आपण बघूया. थोडं करूया म्हणजे एक 2-3च थेंब. झाली आहे आपली पेस्ट तयार झाली आहे. मेहंदीची पेस्ट एकदम मऊ झालेली आहे. काय काय आर्टिस्ट हे डायरेक्ट पेस्ट वापरतात. पण मी ह्याला इतकं मऊ फेटून मी स्टॉकिंग पण करून घेते. त्याच्यामुळे फिनिशिंग खूप छान येते आणि मेहंदी काढताना कोनमध्ये मेहंदी अडकत नाही. आता आपली पेस्ट तयार झालेली आहे. ह्याला पायपिंग बॅगमध्ये ट्रान्सफर करूया. अशी तार पण खूप सुंदर पडतीये. तर आता ग्लास त्यामध्ये ही पायपिंग बॅग ठेवायची आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला मेहंदी ट्रान्सफर करायची. दिसतंय. तर आता मी पायपिंग बॅग लावून घेतलेली आहे. तर आपल्याला स्टॉकिंगसाठी स्टॉकिंग टाकून घेऊया ह्याच्यामध्ये. आता हे असं लावून घ्यायचं. ह्याच्यामध्ये बघायचं आतमध्ये कचरा वगैरे आहे का, व्यवस्थित वॉश वगैरे केलेला आहे का. प्रत्येक वेळेस आपण नवीन नाही घेत. तुम्ही हे वॉश करून पण वापरू शकता. मेहंदीची पेस्ट व्यवस्थित स्टॉकिंगमध्ये काढून घ्यायची आहे. आपण त्याच्यामध्ये ऑइल असतं त्यामुळे पूर्ण मेहंदी क्लीन करून स्टॉकिंगमध्ये काढून घ्यायची आहे. व्यवस्थित डब्बा क्लीन करायचा आहे. नंतर तुम्ही स्टॉकिंग उचलून
स्टॉकिंगला एक राऊंड मारून घ्यायचा आहे, कारण ही प्रोसेस खूप काळजीपूर्वक करावी लागते. नंतर पायपिंग बॅग उचलून पायपिंग बॅगला पण राऊंड मारून घ्यायचे आहेत, जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे. कारण आपल्याला स्टॉकिंग करायची आहे मेहंदी, तर पायपिंग बॅगमधून आपण स्टॉकिंग काढताना हाताने व्यवस्थित हळूवार स्टॉकिंग बाहेर काढायचे आहे आणि पायपिंग बॅगमध्ये आपल्याला खूप स्मूथ अशी पेस्ट मिळेल. त्यानंतर ती पेस्ट पॅक करा. तयार केलेली मेहंदी आपण पायपिंग बॅगमध्ये ट्रान्सफर केलेली आहे. आता आपण सिलिकॉन पेपर वापरून मेहंदीचे कोन तयार करणार आहोत. नंतर आपण ही मेहंदी कोनामध्ये ट्रान्सफर करणार. त्यानंतर आपण ऑर्डरसाठी मेहंदीचे कोन वापरू शकतो. मेहंदीची पेस्ट चांगली झाली तर डिझाईन पण तुम्हाला व्यवस्थित काढता येते. जर पातळ झाली तर तुमची डिझाईन दिसून नाही येणार. त्याच्यामुळे मेहंदीची पेस्ट तयार करणे हे मेहंदी आर्टिस्टसाठी म्हणजे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर त्याशिवाय आपण चांगली मेहंदी काढूच नाही शकत. त्यामुळे तुम्हाला मेहंदी पेस्ट चांगली तयार करता आली पाहिजे. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तर तुम्ही ते पाहून अशी पेस्ट तयार करू शकता. आणि आता उद्या आपण कोन पण बघूयात कसे तयार करायचे आणि मी तुम्हाला फिनिशिंग पण कशी येते ते पण दाखवते.